श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. तुम्ही म्हटले होते की पांढरी चिकाठी ही आपल्याजवळ कायम ठेवायची. मग ती पांढरी चिकाठी म्हणजे काय आणि ती कशासाठी ठेवतात त्याची माहिती द्या तुम्ही आम्हाला. अनंतकोटी ब्रह्मांडनाथ राजाधिराज योगीराज ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मवीर मोरे दादा आपले सगळ्यांचे श्रद्धा सणांचं गुरुमाऊली यांना त्रिवार वंदन. सगळ्या सेवेकरांना माझं श्री स्वामी समर्थ. पांढऱ्याच्या काडीचं महत्त्व आपले गुरुमाऊली नेहमी सांगत असतात. मी तर कोणी सांगणारे नाही. खूप पॉवरफुल अशी काठी असते ती. त्याच्यापासूनच आता असे छोटे छोटे मणी तयार केले गेलेले आहेत. तर माऊली नेहमी सांगतात की प्रत्येक सेवेकरांच्या प्रत्येक आत्म्याच्या गळ्यात किंवा हातात ते पांढरीचा मणी घालणं आवश्यक आहे. कारण आजकाल हा कलियुग आहे. आपल्यावर कोण केव्हा अटॅक करेल ते सांगता येत नाही. शत्रू असतील किंवा पशु असतील, कोणी खूप त्रास देणारा असेल, साप विंचू काटा शत्रू जे काही असतील त्याच्यापासून आपल्या पांढरी चाकाडीपासून खूप मोठा बचाव होत असतो. जर ते आपल्याजवळ राहिली तर आपल्याला कशाची भीती वाटत नाही. परत भूत पिशाच आपल्या मागे कधीच लागत नाही. ही 100% खरं. हे आपले माऊलींचे जे बोल आहेत आणि आपले माऊली नेहमी सांगत असतात आणि हा माझा अनुभव आहे. आम्ही स्वतः पूर्ण घरवार हे मणी वापरत असतो. आणि बऱ्याच सेवेकरांना नेहमी सांगत असते तर काडी खिशात ठेवायची. किंवा आता छोटे छोटे मणी आपल्या गुरुपीठात दिंडोरीला भेटत असतात ते घ्यायचे आणि आपल्या पोरांच्या गळ्यात किंवा हातात ते बांधून द्यायचे आणि अनुभव घेऊन बघा तुम्ही. खूप सुंदर अनुभव येतात. कसलीच भीती वाटत नाही आपल्याला. कोणी त्रास सुद्धा देत नाही. आणि ती पांढरीची काठी कुठे मिळते? फक्त गुरुपीठात आणि आपल्या दिंडोरीला. त्याच्या मागचं कारण पण असे तिथं जी वस्तू घेतली जाते ती तिथं सिद्ध केलेली वस्तू असते. कुठून पण आणायची नाही. आपल्याला खात्री पण नसते ना ही पांढरीची गाडी आहे बो असं. मी मागे झाड पण लावलं होतं, आणलं पण होतं ते झाड, पण ते वाचलं नाही. आपण ते झाड पण लावू शकतो पण क्वचित येतं ते, सहसा येत नाही. म्हणून ती घेताना गुरुपीठ तिथूनच घ्यायची किंवा आपल्या दिंडोरी केंद्रातूनच. हो, सिद्ध केलेल्या वस्तू असतात. कुठलीही वस्तू घेताना बरं झालं तुम्ही मला विचारलं ताई. आजकाल काय झालेले बाजारात श्रीयंत्र असेल, महामृत्युंजय असेल यंत्र असेल, कुबेर यंत्र असेल, कुठल्या पण वस्तू अशा बाजारात विकल्या जातात. ओरिजिनल भेटत नाहीत. किंवा रुद्राक्ष असतील. जर आपण स्वामी मार्गात आहोत तर दिंडोरी आणि जेवढे स्थान आहेत आपले दिंडोरी दरबार असेल किंवा गुरुपीठ त्र्यंबकेश्वर असेल किंवा दत्तधाम आहेत आपले, तिथंच त्या वस्तू घ्यायच्या. ते सिद्ध केलेल्या वस्तू असतात आणि त्यांचा इफेक्ट प्रभाव आपल्यावर चांगल्या प्रकारे पडतो. हां, खूप छान माहिती दिली ताई. कारण की आता बरेच जण म्हणतात आपल्या जवळच्या केंद्राजवळ एखादं शॉप असेल तिथून घ्या. मग ते पण खरे असतात का बा? नाही, शॉप हे केंद्रातलं पाहिजे. एखाद्याने बाजूला टाकून दिलं आणि केंद्रात जे आणलेले असतात, केंद्राचे शॉप असतात ते तिकडनं माल येतो तो, त्या पण सगळं सिद्ध केलेल्या वस्तू असतात. एखाद्याने बाजूला लगेच टाकून दिलं ते आपल्याला माहिती नाही ना. ते पारखणं पण आपल्याला तेवढी सेवा लागते. सगळ्यांनाच पारख राहील असं नसतं. त्याच्यासाठी ती एक काळजी घ्यायची. केंद्रातल्या स्टॉलमधून घ्यायचं. बाहेरचे शक्यतो कमीच. आपल्याला सगळं माल तिकडे भेटून जातो. ठीक आहे ताई, छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.